त्या बाळूतुंगेचं दर्शन घेऊया आणि नदीतच जीव देऊया असं आजीनं आमच्या ठरवलं. आजीनं ठरवलं की बाबा या नदीत उडी घालायची. झालं मधनं गेली पट्टकोलीची यात्रा देव कुंभाराच्या घरात बसायचा. तिथं गेली आजी पोराशी घेऊन पाया पडली. पडल्या बरोबर बाळू म्हणून सांगितलं राजा काय ठरवून आल्यास म्हणलं लोक काय बोलले तेव्हा काय झालं काय झालं उघडून सांगू का झाकून ठेवू. लोक म्हणले उघडून सांग. आजीची आई पण तेव्हा आलेली होती त्या अरे मला ही नवऱ्याच्या त्रासाला कटाळून ही मी दिलेली पोर नदीत घेऊन उडी जीव देणार म्हणत्या. आणि मग बाळूचा पटका कुठं राहायचा. माझी रडायला चालू केली तेव्हा तुझा जावाई एवढा त्रास देतोय दारू घेऊन मारतोय आणि रोज 5-50 माणसं घेऊन येते ते जेवायला. रात्री 12 वाजता मी जेवायला कसं करणार. देवाने सांगितला यो भंडारा घे रोज मोजून 5 भाकरी करायच्या आणि त्या भाकरीवर फक्त देव भंडारा टाकायचा. 50 नाही 1000 माणसं जीव द्या. अन्नपूर्णा देवी तुझ्या घरात त्या शिबड्यात राहील पण भाकरी संपणार नाही हे माझं वचन आहे तुझ्या घराला म्हणून सांगितलं. आणि आजीनं काय केलं ठीक आहे म्हणली भंडारा घेतली. आणि बाळू म्हणून दुसरं सांगितलं हे बघ ह्या बाळू धनगराचा पटका राखून तर तुला जगायचं असेल तर आत्महत्येचा विचार सोडून दे. दिलेल्या घरात टक्कन वरून शेवटपर्यंत सुसून राहा. पुढचा जन्मात तुला मी बामणाच्या घरात जन्माला घालतो हे माझं तुला वचन आहे. मग आमची आजी शेवट 2002 पर्यंत जिवंत राहिली. आणि मग आम्ही ठरवलं की बाबा आता आमची आजी कुठं ब्राह्मणाच्या घरी जेवायला गेली असेल. मग तेव्हा आजीनं ती भंडारा घेऊन आली. आणि मग आजोबा किती पण त्रास देते ती शिपड्यात भंडारा टाकायचा 5च भाकरी करून ठेवायची. माणसं किती पण येऊ त्या भाकरी काही संपायच्या नाही. असा चमत्कार त्यावेळेला घडलेला जिवंत म्हणजे आमच्या घरी असं ते पुस्तकात पण उल्लेख आहे. आपण ते मोठं जर सद्गुरू ग्रंथ वाचला तर आपल्या लक्षात हा झाले 8 त्यानंतर लाखापोटी किनीची एक गोष्ट सांगतो. म्हणजे बाळूमामाचा भक्त असला किंवा ती बाई जरी असली तर तिच्या घरात बाळूमामा कायम हे करत असते. लाखापोटी किनीचं चुलत भाऊ एक होता माया पावसाळा. आणि त्याचं काय झालेलं होतं त्याला नवसानं देवानं मुलगा दिला देवाच्या नावानं. पण देवानं त्याला सांगितलं की या बाळाला घरातनं 1 वर्ष या घराच्या बाहेर काढायचं नाही. 1 वर्ष या बाळाला घरात बाहेर काढायचं असं सांगितलं. मग हिने झालं देवाला सांगितलं म्हणजे पळ्यामध्ये आणि वर्ष होत आलं. आणि तिने सांगितलं की झाले आता वर्षाने गावची यात्रा होती देवीची गावाच्या बाहेर. मग त्या देवीच्या यात्रेला तिने बाळाला घेऊन जावे झालं. जय बाळूमामा